नागपूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। भाजपाच्या बंडखोर अपक्ष उमेदवाराला समर्थकांनी चक्क घरात डांबून ठेवल्याचा प्रकार आज समोर आलाय। अपक्ष ठरलेले उमेदवार किसन गावंडे यांनी अर्ज मागे न घेण्याच्या आग्रहाखातर कार्यकर्त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला होता। मात्र यानंतर किसन गावंडे घराबाहेर निघाले। परिणय फुके यांच्यासोबत एकाच गाडीतून ते निघाले। कार्यकर्त्यांच्या भावनांचा आपल्याला आदर आहे, आपल्याला पक्ष आदेश पाळावाच लागेल, आपण कार्यकर्त्यांना पाया पडून विनंती करतो, पक्ष शिस्तीचं पालन करावं लागेल असं म्हणत किसन गावंडेंनी पक्षाच्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय घेतलाय। अशातच भाजपाकडून देखील किसन गावंडे यांचे मनधरणीचे प्रयत्न झालेत। अपक्ष उमेदवार किसन गावंडेंनी अर्ज मागे घेतलेला आहे। या ठिकाणी पक्षाचा आदेश त्यांनी या ठिकाणी मानलेला आहे। मात्र कार्यकर्त्यांमध्ये आता रोष व्यक्त होत होता। त्यांना घरामध्ये त्यांनी डांबून ठेवलेलं होतं। अर्ज मागे घेऊ नये यासाठी कार्यकर्ते आक्रमक होते। मात्र आता किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। आपल्याला पक्षाचा आदेश पाळावाच लागेल, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आपल्याला आदर आहे, आपण कार्यकर्त्यांना पाया पडून विनंती करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर पक्ष शिस्तीचं पालन करावं लागेल असं म्हणत किसन गावंडे हे पक्षाच्या आदेशाचं पालन करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। अर्ज अखेर त्यांनी मागे घेतलेला आहे। यावर आता किसन गावंडे यांच्या समर्थकांची प्रतिक्रिया महत्त्वाची असेल। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। ज्ञानेश्वर, किसन गावंडे यांनी अर्ज अखेर मागे घेतलाय। अगदीच आपण पाहायला गेलो जवळ 3 ते 3.5 तास किसन गावंडे यांच्या घरासमोर त्यांच्या समर्थक ते थेट घराला कुलूप त्यांना कोंडलं होतं। उमेदवारी कोणत्याही मागे घ्यायची नाही अशी एकंदरीत कार्यकर्त्याची मागणी होती। भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी त्यांना माघार घेण्यासाठी सांगितलेलं होतं, कारण की क्रमांक 13 मधून 55 उमेदवारांनी जे आहे ते ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। मात्र ऐनवेळी किसन गावंडेंना उमेदवारी मागे घेण्यासाठी पक्षाकडून सांगण्यात आल्याने ते आक्रमक झालेले होते आणि ते त्यांना उमेदवारी घेऊन 2-3 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, तोपर्यंत आम्ही घरात निघू देणार नाही असा टीआर जे आहे समोर ते मांडलेला होता। भाजपचे आमदार परिणय फुके घरी त्यांची समजूत काढली आणि एकंदरीतच थेट त्यांना जे आहे ते झोन कार्यालयामध्ये नेऊन ते थेट त्यांचा उमेदवारी अर्ज किसन गावंडे यांनी मागे घेतला। त्यामुळे त्यांची समजूत काढण्यामध्ये भाजपला जे आहे येश आलेलं आहे। एकंदरीत सांगते की देवेंद्र फडणवीस खुद्द जे बंडखोर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय ते समजूत काढण्यासाठी जे आहे ते एकंदरीत परिणय फुके यांना जे आहे ते सांगितलं आहे। जे नाराज उमेदवार नाराजी दूर करण्यासाठी ते आता अग्रवाल यांची देखील काढण्यासाठी आमदार त्यांच्या कार्यालयात त्यांची देखील आता समजूत काढण्यामध्ये यश मिळतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। जी धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।